माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे, ज्याचे नाव आहे सुंदर माझे घर। आणि मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आठवड्याभराचे जेवणाचे नियोजन, जेवण असू दे, नाश्ता असू दे किंवा संध्याकाळचं जे जेवण असतं आपण त्याचं नियोजन कसं करायचं, काय करायचं ते या व्हिडिओमध्ये बघणार। त्यांच्या घरातलं जेवणाचं नियोजन हे वेगवेगळंच असतं, कारण की त्यांच्या घरामध्ये किती माणसे आहेत, त्यांच्या माणसांच्या संख्येनुसार किंवा त्यांच्या भागामध्ये कोणत्या भाज्या मिळतात त्याच्यानुसारच नियोजन असतं। मी थोडक्यात सर्वसामान्य म्हणजे आपल्या या माणसांच्या घरात जे असतं ते रुटीन दाखवणार आहे। कसं असतं, आता आमच्या इकडं कसं असतं तर बाजार 2 वेळा असतो आठवड्यातून, पण आमच्या गावाला रोजच भाजी मिळते ताजी, कारण तालुक्याचं गाव असल्यामुळे आजूबाजूच्या खेडेपाड्यातली रोजच ताजी भाजी मिळते। प्रत्येकाच्या घरचं जेवणाचं, नाश्त्याचं नियोजन हे वेगवेगळं असू शकतं। आता आमच्यात तर कसं असतं की म्हणजे ज्यांचा सकाळी डबा असतो, कायमच सकाळी डबा असतो, त्यांना असं रुटीन चालतं। आता आमच्यात शिफ्टनुसार डबा असतो। 8-4 असली की सकाळी डबा असतो, परत 4-12 असली की दुपारी डबा असतो, आणि 12-8 जर असली त्यांची तर मग काय सकाळ संध्याकाळी ते जेवायला घरीच असतात। मग त्यामुळे असं आठवड्याचं नियोजन काही जेवणाचं बनवता येत नाही, पण ज्या ताईंना शक्य होईल त्यांनी असं नियोजन केलं तरी चालेल। आमच्यात आता डब्यानुसार मला सर्व काही नियोजन करावं लागतं नाश्त्याचं, जेवणाचं। त्यामुळे आमच्यात मी आठवड्याची भाजी काय एकदम आणत नाही, जसं लागेल तशा भाज्या आणते। त्यामुळे जी भाजी असेल, जी बाजारात मिळेल ताजी भाजी, ती आणून मी बनवते। आमच्या कागलमध्ये शक्यतो आठवड्याची भाजी आणणारी ही माणसे कमीच आहेत, कारण की रोजच भाजी मिळते। आठवड्याभराची भाजी आणा, परत ती निवडा आणि ती फ्रीजला साठवून ठेवा, आणि फ्रीजला ठेवलेल्या भाजीची चव ही वेगळीच लागते। त्यामुळे ज्या त्यावेळी आणून खाल्लेली भाजी ही चांगलंच असतं। पण कसं असतं की एके गावाला आठवड्यातून एकदाच बाजार असतो, त्यामुळे त्यांना भाजी आणून ती स्टोअर करून ठेवावी लागते। आमच्या इथं तसं नाही, भरपूर लोक कसं करतात तर रोजच्या रोज सकाळ संध्याकाळची भाजी आणतात आणि करतात। शक्यतो मी सुद्धा तसंच करते, एकदम आणून फ्रीजला साठवून ठेवत नाही, कारण वांगी वगैरे फ्रीजला ठेवली की असं ती कडक होतात आणि त्याची चव पण बदलते। त्यामुळं फ्रीजला आणून ठेवून ती कुजवून वगैरे घालवण्यापेक्षा रोजच्या रोज आणून आम्ही भाजी तयार करतो। तरी पण मी आज तुम्हाला कसं नियोजन करावं आठवड्याभराच्या भाजीचं, म्हणजे सकाळच्या नाश्त्याचं, जेवणाचं आणि संध्याकाळच्या जेवणाचं, ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। याचा उपयोग ज्या नवीन लग्न झालेल्या ताई असतील किंवा ज्या वर्किंग वुमन असतील त्यांनासुद्धा खूप उपयोग होणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मी एक चार्ट बनवलेला आहे, तो चार्ट आधी तुम्हाला दाखवते, आणि मी माझ्या याच्यानुसार चार्ट बनवलेला आहे। शक्यतो कसं असतं की ज्या भाज्या खराब होतात त्या आधी बनवायच्या, आणि ज्या जास्त काळ टिकतात त्या शेवटी बनवायच्या। शक्यतो पालेभाज्या आधी संपवाव्या लागतात, आणि जे कोबीज, बटाटा, वांगी हे जास्त काळ टिकते, त्यामुळे ते शेवटी बनवलं चालतं। पण फ्लॉवर वगैरे लवकर बनवावा लागतो, कारण तो काळा पडतो आणि खराब होतो, आणि पालेभाज्या पण शक्यतो लवकर बनवाव्या लागतात, त्यामुळे त्याआधी बनवायच्या। मी चार्ट बनवलेला आहे, तो कसा आहे ते तुम्हाला दाखवते। तर अशा पद्धतीने मी चार्ट बनवलेला आहे। आधी फळभाज्या, पालेभाज्या, नंतर नाश्त्याला कोणकोणते पदार्थ असतात ते, त्यानंतर उसळी, आणि त्यानंतर मसालेदार पदार्थ, आमटी, आणि त्यानंतर गोडाचे पदार्थ, भाताचे प्रकार, आणि तोंडी लावण्यासाठी जे आपण वापरतो ते पदार्थ, त्यांची सर्व काही मी अशी लिस्ट काढून घेतलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण फळभाज्या बघूया आता कोणकोणत्या आहेत। वांगी, दोडका, कारली, परत गवार, टोमॅटो, दुधी भोपळा, कोबी, फ्लॉवर, पडवळ, बटाटा, शेवगा, भेंडी, बीन्स, ढबू मिरची, पापडीच्या शेंगा आणि दिडक्याच्या शेंगा, ह्या सर्वसामान्य म्हणजे आपल्या इथं
बाजारमध्ये अवेलेबल असतात सगळ्यांच्याकडंच. तसेच पालेभाज्यामध्ये आता मेथी, पोकळा, पालक, शेपू, तसेच लाल माठ, तांदळीची भाजी, कांद्याची पात, चाकवत, पातळीची भाजी आणि आंबाड्याची भाजी, हे आपण पालेभाज्या सगळ्यांच्याकडे शक्यतो मिळतातच. आता नाश्त्यामध्ये बघूया आपण पोहे, उपीट, कोण उपमा म्हणतं किंवा उपीट म्हणतं, शिरा, तसेच जी सोजी मिळते मोठी, ती मोठी सोजी, शेवया खीर किंवा शेवयाचा उपमासुद्धा आपण करू शकतो. ब्रेडचा चिवडा, थालीपीठ, शाबू खिचडी करू शकतो आपण. फोडणीचा भात म्हणजे जो रात्री राहिलेला भात असतो तो फोडणी घालून सकाळी जरी नाश्त्याला आपण खाल्ला तरी चालतो. त्यानंतर इडली, आप्पे, डोसे किंवा आंबोळी, आणि ज्यांच्या घरी चालत असेल त्यांनी अंडा ऑमलेट जरी केलं तरी पण. त्यानंतर आता उसळीमध्ये बघूया. आता यामध्ये आपण यांना मोड आणूनसुद्धा उसळी बनवू शकतो किंवा असंही उसळी आपण बनवू शकतो. त्यामध्ये मटकी, मूग, हरभरा, मटकी, मूग, हरभरा यांना आपण मोड आणू शकतो. तसेच काळ्या वाटाण्यालासुद्धा मोड आणू शकतो किंवा तसंसुद्धा आपण उसळी बनवू शकतो. तसेच मसुऱ्यालासुद्धा आपण मोड आणू शकतो. छोले, परत वरणा असतो बघा, वरण्याची पण उसळ खूप छान होते आणि वरण्यालासुद्धा आपण मोड आणू शकतो. आणि चवळी काही मोड आणत नाही आपण, पण चवळीची उसळ आपण बनवू शकतो. आणि हिरवा वाटाणा, ह्या सगळ्या उसळीमध्ये आपण वापरू शकतो. कडधान्य हे सगळे. त्यानंतर जे आहे ते मसालेदार पदार्थ, त्यामध्ये पनीरची कोणतीही भाजी तुम्ही बनवू शकता. तसेच काजू कुर्मा, बेसनाचे पदार्थ. मग आता यामध्ये तुम्ही वडे, भजी, परत ब्रेड वडा, असं कांदा भजी किंवा मिरची भजी, असं कोणतंही भजी बनवू शकता. त्यानंतर पावभाजी आहे, पुरी भाजी आहे, मिसळ आहे, बटाटा वडा, पालकपुरी आहे किंवा पालक पनीर, हे असे पदार्थ आपण पनीरचे सुद्धा बनवू शकतो. आता आमटीमध्ये तुम्ही तूर डाळ वापरू शकता, मूग डाळ वापरू शकता, मसूर डाळ वापरू शकता किंवा मटकीची जी डाळ असते ती वापरू शकता. शेंगेची आमटी करू शकता किंवा चाकवतचा तुम्ही गरगाटासुद्धा करू शकता किंवा वरण, एकाच दिवशी वरण जरी केला तरी पण. नंतर आपण बघणार आहे गोडाचे पदार्थ. त्यामध्ये शिरा, शेवया खीर, गोड सुजी, गाजर हलवा किंवा दुसरा कोणताही हलवा तुम्ही बनवू शकता. दुधीचा हलवासुद्धा बनवू शकता. त्यानंतर बासुंदी आहे, श्रीखंड आहे, आम्रखंड आहे आणि फ्रूटखंड आहे. यापैकी गोडाचा पदार्थ तुम्ही कोणताही बनवू शकता. त्यानंतर भाताचे प्रकार सर्वात सोपा प्रकार आहे तो जिरा राईस. त्यानंतर पुलाव बनवू शकता. मग तुम्ही व्हेज पुलाव किंवा तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही दुसरा पुलाव पण कोणताही बनवू शकता. त्यानंतर मसाले भात, मसूर पुलावसुद्धा तुम्ही बनवू शकता. नाहीतर मग एका दिवस साधा भात बनवायचा, टोमॅटो भात, वांगी भात. त्यानंतर एका दिवशी डाळ भाताची खिचडी मूग डाळीची बनवली तरी पण. तर आपण तोंडी लावण्याचे प्रकार बघूया. मग त्यामध्ये तुम्ही कोशिंबीर, पापड, लोणचे, खरडा, परत बुंदी रायता, तसेच चटण्या तुम्ही तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता. त्यामध्ये शेंगदाण्याची चटणी, कोरट्याची चटणी, लसूण चटणी, मेथकूट किंवा सॅलड जरी घेतला तरी. अशा पद्धतीने आपण आपल्या भागातील भाज्या आधी सगळ्यात लिहून घ्यायच्या, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला बाजारात गेल्यानंतर कोणती भाजी आणायची आहे आणि मग त्यानुसार तुम्हाला पुढचं नियोजन करता येईल. त्यासाठी असा पहिला आपण चार्ट बनवून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपण वारानुसार बघा नाश्ता, जेवण आणि संध्याकाळचं जेवण असं चार्ट बनवलेला आहे. रविवार, सोमवार, मंगळवार असं वारानुसार आपण चार्ट बनवलेला आहे. तर रविवार मुलांना पण सुट्टी असते आणि शक्यतो म्हणजे भरपूर लोकांना रविवारी सुट्टी असते कामावरून. मग त्यावेळी आपण विशेष काहीतरी असं इडली किंवा मसालेदार जेवण, मग त्यामध्ये तुम्ही पनीरची भाजी वगैरे बनवू शकता किंवा रविवार एकेकांच्या घरात नॉनव्हेजसुद्धा असतं.
त्यामुळे दुपारी तुम्ही जर ते बनवला तर संध्याकाळी तुम्ही हलका आहार घ्या. ज्यांच्या घरात नॉनव्हेज असेल त्यांनी काय मग संध्याकाळी पालेभाजी नाही केली चालेल, पण ज्यांच्या घरी व्हेज असेल त्यांनी पालेभाजी संध्याकाळी बनवायची. म्हणजे दुपारी मसालेदार जेवण होतं आणि संध्याकाळी मग हलकं जेवण होते. त्यानंतर सोमवार शक्यतो सगळ्यांचा उपवास असतो बहुतेक घरात, त्यामुळे नाश्त्याला जर शाबू खिचडी बनवला तुम्ही तर ती एखाद्या माणसाचा जर उपवास असेल तर त्याला दुपारी पण ती खाता येईल. मग सोमवारी तुम्ही इथे पालेभाजी करू शकता किंवा फळभाजी करू शकता. तुमच्या शक्यतो ज्या भाज्या खराब होतात लवकर त्या आधी सोमवार, मंगळवार, बुधवार या हिशोबानं बनवायच्या आणि मग नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार तुम्ही ज्या लवकर खराब होत नाहीत त्या भाज्या ठेवल्या तरी पण चालतील, जेणेकरून आपण आणलेल्या भाज्यांचं म्हणजे नासाडी होणार नाही याची काळजी घ्यायची. मी इथं आता मेथी आणि वांगी लिहिलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार भाजी करू शकता आणि मग संध्याकाळी एखादी फळभाजी बनवली तरी पण चालेल. त्यानंतर मंगळवार नाश्त्यासाठी मी शिरा लिहिलेला आहे. त्यानंतर एखादी फळभाजी केला तरी पण चालेल आणि संध्याकाळी मसालेदार जेवण जर तुम्ही केला आणि एखादं स्वीट काहीतरी खायला घेतला तरी चालेल. त्यानंतर बुधवारी एकेकांच्यात नॉनव्हेज असतो, मग सकाळी नाश्त्यासाठी उपीट, दुपारी काहीतरी ज्यांच्याकडे व्हेज असेल त्यांनी कडधान्य केलं तरी पण चालेल किंवा ज्यांच्याकडे नॉनव्हेज असेल त्यांनी नॉनव्हेज केलं तरी पण चालेल. शक्यतो मग कसं करायचं, व्हेज असेल तर संध्याकाळी मग काहीतरी तोंडी लावण्यासाठी तुम्ही कोशिंबीर वगैरे बुधवारी बनवू शकता. तसेच गुरुवारी पोहे लिहिलेले आहेत आणि एक पालेभाजी आणि कडधान्य लिहिलेले आहेत संध्याकाळच्या जेवणाला. शुक्रवारी थालीपीठ नाश्त्यासाठी, दोडक्याची भाजी दुपारच्या जेवणासाठी आणि संध्याकाळी जेवणासाठी फळभाजी. शक्यतो संध्याकाळचं जेवण हे म्हणजे कमी लागतं. दुपारी कसं डबं वगैरे असतात त्यामुळे दुपारचं जेवण हे शक्यतो सगळ्यांच्या घरी जास्त लागतं. संध्याकाळी शक्यतो सगळ्यांच्या घरी कमी जेवण लागतं. तसेच शनिवारी शेवयाची खीर बनवू शकता किंवा उपमा बनवू शकता तुम्ही नाश्त्याला आणि नंतर मग दुपारच्या जेवणाला दुधी भोपळा, परत स्पेशल मेनू एखादा काहीतरी बनवू शकता, कारण शनिवारी मुलांनासुद्धा सुट्टी असते त्यामुळे मुलंसुद्धा काहीतरी. अशा पद्धतीने आपण आठवड्याभराच्या भाज्यांचं किंवा सकाळच्या नाश्त्याचं जेवणाचं नियोजन बनवू शकतो. भाज्या वगैरे मी सगळ्या लिहून का घेतल्या की आपल्या लक्षात येतं बाजारात जाताना की भाज्या कोणकोणत्या आणायच्या आहेत आणि कोणकोणतं साहित्य आपल्याला आणायचं आहे. त्यासाठी अशी एक लिस्ट करून ठेवायची, म्हणजे आपल्याला बाजारात जाताना एकदा बघितलं तरी पण लक्षात येतं आणि मग त्यानुसार आपल्याला नियोजन करता येतं. त्यामुळे शक्यतो अशी लिस्ट बनवलेली चांगली. आणि असं लिस्ट बनवल्यामुळं काय होतं तर सगळे पदार्थ आपल्या पोटातसुद्धा जातात, त्यामुळे पौष्टिक आहार आपल्याला मिळतो. त्यामुळे अशा पद्धतीने नियोजन तुम्ही नक्कीच करून बघा. याचा उपयोग तुम्हाला चांगला होणार आणि भरपूर काही ना याचा फायदा होणार. शक्यतो मोड आलेले पदार्थसुद्धा आपण खाल्ले पाहिजेत, पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, मोड आलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत. तसेच फळभाज्या पण आपण सगळ्या प्रकारच्या ह्या खाल्ल्या पाहिजेत. बीट वगैरे पण आपण जेवणामध्ये ठेवलं पाहिजे, त्यामुळे आपलं रक्त वाढतं शरीरातलं. त्यामुळे अशी जर लिस्ट केली की आपल्या लक्षात येते की आपल्याला कोणती भाजी आणायची आहे बाजारात गेल्यावर. त्यामुळे अशी लिस्ट नक्की बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.